आता एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी असं लक्षात घेतलं आहे का? ओठ कोरडे पडले की आपण लगेच लिप बाम लावतो. 2 तासांनी पुन्हा लिप बाम, रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा लिप बाम, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेच कोरडे सोलणारे ओठ. आणि मग आपण निष्कर्ष काढतो, बहुतेक हा लिप बाम काहीच काम करत नाही किंवा एखादी सुंदर लिपस्टिक विकत आणते. हातावर शेड अप्रतिम दिसतो, पण ओठांवर लावली की पॅची दिसते. लहान लहान तुकड्यांमध्ये बसते आणि वाटतं ही लिपस्टिक माझ्यावर चांगली दिसतच नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की अनेक वेळा दोष ना लिप बामचा असतो ना लिपस्टिकचा, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहणं महत्वाचं आहे. कारण शेवटी मी तुम्हाला अशी सिंपल वीकली लिप केअर रुटीन सांगणार आहे जी फक्त 5-10 मिनिटांची आहे. आणि त्याचबरोबर अशी वॉर्निंग साईन सुद्धा सांगणार आहे, ज्या दिसत असतील तर लिप एक्सफोलिएशन करणं थांबवून डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त उपयोगी ठरू शकतं. म्हणून हा व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, कारण सुरुवातीला आपण समस्या समजून घेणार आहोत, मध्ये तिच्या मागचं खरं कारण आणि शेवटी सुरक्षित उपाय. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि आपल्या या चॅनलवर आपण ब्युटी विषयी फक्त टिप्स शिकत नाही, तर प्रॉडक्ट लेबल समजून घेतो, इन्ग्रेडियंट्स समजून घेतो आणि आपल्या स्किन आणि लिप्ससाठी योग्य निर्णय स्वतः घेता यावा यासाठी सोप्या मराठीत माहिती समजून घेतो. तसंच आज मी सांगणार आहे कंप्लीट गाईड टू लिप एक्सफोलिएशन. पण हा साखर घ्या, मध घ्या आणि स्क्रब करा असा इंटरनेटवरचा अजून एक DIY व्हिडिओ नाही, हे पहिलंच लक्षात घ्या. लिप एक्सफोलिएशन प्रत्येकाने करायचंच असतं, हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. खरं म्हणजे काही लोकांना त्याची गरज असते आणि काही लोकांना अजिबात नसते. आणि काही जण चुकीच्या पद्धतीने एक्सफोलिएशन करून स्वतःच ओठांचं नुकसान करत असतात. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, मग नेमकं माझं काय? याच उत्तराची सुरुवात पुढच्या भागात होणार आहे. कारण ओठ कोरडे पडण्यामागचं खरं कारण समजलं तर अर्धी समस्या तिथेच सुटते. ओठ कोरडे का पडतात? लिप एक्सफोलिएशन म्हणजे नेमकं काय? तर एक छोटासा प्रश्न. तुमच्या घरात किंवा भिंतीवरचा रंग निघायला लागला आहे का? आणि जर फक्त वरून पुन्हा रंग लावलात तर भिंतीतला ओलावा तसाच राहील. तर काय होतं, काही दिवसांनी पुन्हा रंग निघायला लागतो. ओठांचंही साधारण तसंच असतं. आपण वरून लिप बाम लावतो, पण अनेक वेळा आतलं कारण तसंच राहतं. आणि एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगते, ओठ सोलायला लागले की तो छोटासा सोललेला स्किन आपण बोटांनी काढायला सुरुवात करतो ना, हा फक्त एक छोटासा तुकडा आहे, काही होणार नाही असं म्हणत तो काढतो आणि 2 सेकंदांनी तिथून रक्त यायला लागतं. आणि मग वाटतं, अरे हे मी काय केलं? जवळ-जवळ प्रत्येकाने आयुष्यात कधीतरी ही चूक केली आहे. पण असं का होतं? मग प्रश्न पडतो, ओठ इतके लवकर कोरडे का पडतात? कारण आपल्या ओठांची रचना आपल्या चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. ओठांवर ऑइल ग्लँड्स म्हणजे नैसर्गिक तेल तयार करणाऱ्या ग्रंथी जवळ-जवळ नसतात. म्हणून ओठ स्वतःला इतर त्वचेइतकं मॉइश्चराइज करू शकत नाहीत. त्यात जर हवामान कोरडं असेल, AC मध्ये जास्त वेळ बसत असाल, मुख्य म्हणजे पाणी कमी पित असाल, सतत ओठ चाटण्याची सवय असेल किंवा वारंवार मॅट लिपस्टिक अप्लाय करत असाल, तर ओठांवर मृत त्वचेचा म्हणजेच डेड स्किनचा थर साचायला लागतो. आणि इथेच अनेक लोक एक चूक करतात. त्यांना वाटतं डेड स्किन दिसते म्हणजे जोरात घासून काढली पाहिजे. पण तसं अजिबात करायचं नाही. डेड स्किन ही शत्रू नाही. ती म्हणजे तुमच्या शरीराने स्वतः तयार केलेलं एक संरक्षणाचं आवरण आहे. जेव्हा ती जास्त साचते तेव्हा तिला हळूवारपणे काढण्याची गरज असते आणि त्या प्रक्रियेलाच लिप एक्सफोलिएशन म्हणतात. लिप एक्सफोलिएशन म्हणजे नीट समजून घ्या, ओठ घासणं नाही, ओठांना दुखावणं नाही, तर अतिरिक्त डेड स्किन अतिशय सौम्य पद्धतीने काढणं इतकंच. मग प्रश्न पडतो, याचा फायदा नेमका काय? तर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केलेलं लिप एक्सफोलिएशन ओठांवर साचलेला अतिरिक्त डेड स्किन लेअर कमी करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे लिप बाम अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि लिपस्टिक लावताना ती अधिक स्मूथ दिसण्यास मदत होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लिप एक्सफोलिएशन हा काही मॅजिक ट्रीटमेंट नाही.
तो हेल्दी लिप केअर रुटीन मधला एक छोटासा भाग आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे ओठ रोज सोलत असतील तर प्रत्येक वेळी एक्सफोलिएशन हा उपाय नसतो. कधी कधी तो शरीर देत असलेला एक संकेतही असू शकतो की फक्त वरून स्क्रब करण्यापेक्षा रोजच्या सवयी बदलण्याची गरज असते. म्हणून पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाने लिप एक्सफोलिएशन करावंच का? आणि उत्तर ऐकल्यावर कदाचित तुम्ही आजपासून एक्सफोलिएशन करण्याची पद्धतच बदलाल. तर कोणी लिप एक्सफोलिएशन करावं, कोणी करू नये आणि सुरक्षित पद्धत कोणती? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, प्रत्येकाने लिप एक्सफोलिएशन करावंच का? तर याचं सरळ उत्तर आहे नाही. आणि हीच गोष्ट इंटरनेटवर अनेकदा स्पष्टपणे सांगितली जात नाही, जी मी तुम्हाला सांगते. जर तुमचे ओठ सामान्य आहेत, ना कोरडे पडतात ना सोलतात, लिपस्टिक पण व्यवस्थित बसते, तर फक्त सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे म्हणून एक्सफोलिएशन करण्याची अजिबात गरज नाही. ब्युटीमध्ये एक नियम नेहमी लक्षात ठेवा, गरज नसेल तर अजिबात ट्रीटमेंट करू नका. आता समजा तुमचे ओठ अधूनमधून कोरडे पडतात, लिपस्टिक लावताना फ्लेक्स दिसतात किंवा लिप बाम लावूनही वर एक सोललेला थर दिसत राहतो. अशा वेळी सौम्य लिप एक्सफोलिएशन उपयोगी ठरू शकतं. पण इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे. जर ओठांमधून रक्त येत असेल, मोठ्या भेगा पडल्या असतील, क्रॅक झालेले लिप्स असतील, सूज आली असेल, फोड आले असतील किंवा स्पर्श केला तर खूप दुखत असेल, तर त्या अवस्थेत एक्सफोलिएशन अजिबात करू नका. कारण त्यावेळी स्किन रिपेअर मोड मध्ये असते आणि आपण वरून घासायला सुरुवात केली तर हिलिंग आणखी उशिरा होऊ शकते. म्हणून आधी मॉइश्चरायझिंग आणि नंतर गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला. आता येतो सर्वात प्रॅक्टिकल भाग, घरच्या घरी सुरक्षित एक्सफोलिएशन कसं करायचं. सर्वात आधी ओठ थोडे मऊ होऊ द्या. अंघोळीनंतर किंवा कोमट पाण्यात भिजवलेला मऊ कापड काही सेकंद ओठांवर हलकेच ठेवा. त्यामुळे वरचा डेड स्किन लेअर थोडा सॉफ्ट होतो. आता त्या मऊ कापडाने किंवा अगदी सॉफ्ट सिलिकॉन लिप ब्रश असेल तर त्याने अतिशय हलक्या हाताने गोलाकार हालचाली करा. अशा पद्धतीने हलका म्हणजे किती हलका, तर ओठ लाल झाले, जळजळ झाली किंवा दुखायला लागलं तर समजा तुम्ही जास्त दबाव देत आहात. एक्सफोलिएशन नंतर लगेच फ्रेग्रन्स फ्री मॉइश्चरायझिंग लिप बाम किंवा साधं पेट्रोलियम जेली लावा, म्हणजेच वॅसलिन वगैरे. कारण काळजी इथूनच सुरू होते. फक्त एक्सफोलिएशन पुरेसं नसतं, तो फक्त प्रिपरेशनचा भाग असतो. खरं रिपेअर तर त्यानंतर सुरू होतं. आता इथे एक छोटी मजेशीर गोष्ट सांगते. काही लोक इतक्या उत्साहात स्क्रब करतात जणू ओठ नाही तर जळालेलं भांड घासत आहेत. ओठांना चमकवायचं असतं, घासून पुसून संपवायचं नसतं. पण थांबा, आता अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे. घरच्या घरी शुगर स्क्रब वापरावा का? टूथब्रश खरंच सुरक्षित आहे का? आणि मार्केटमध्ये मिळणारे लिप स्क्रब्स खरंच पैसे वसूल असतात का, की फक्त मार्केटिंग? पुढच्या भागात याचं स्पष्ट उत्तर पाहू. आता येतो तो भाग ज्याबद्दल सर्वात जास्त कन्फ्युजन असतं. घरच्या घरी शुगर स्क्रब करायचा का? तर उत्तर आहे करू शकता, पण काही अटींसह. साखर म्हणजे जादूची गोष्ट नाही, ती फक्त एक फिजिकल एक्सफोलियंट आहे. म्हणजे ती घर्षण निर्माण करून वरचा अतिरिक्त डेड स्किन लेअर हलक्या हाताने काढण्यास मदत करते. जर शुगर स्क्रब बनवायचाच असेल तर अगदी बारीक साखर वापरा आणि त्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल, जोजोबा ऑइल किंवा हनी मध मिसळू शकता. पण हे लक्षात ठेवा, DIY म्हणजे नेहमीच सेफ असतं हा एक मोठा गैरसमज आहे. कारण जर तुम्ही मोठे साखरेचे कण वापरले, जोरात घासलं किंवा खूप वेळ स्क्रब करत राहिलात तर फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकतं. टूथब्रश वापरावी का? जर ब्रश अगदी सॉफ्ट असेल, नवीन असेल आणि खूप हलक्या हाताने वापरत असाल तर काही लोकांसाठी तो पर्याय असू शकतो. पण मी वैयक्तिकरित्या सॉफ्ट वॉश क्लोथ किंवा सिलिकॉन लिप ब्रशला जास्त प्राधान्य देईन. कारण टूथब्रशचे ब्रिसल्स, ज्याला ब्रशचे दात असं म्हणू शकतो, ते अनेकदा अपेक्षेपेक्षा जास्त अब्रेसिव्ह ठरू शकतात, अपेक्षेपेक्षा जास्त खरखरीत असू शकतात. आणि हो, मार्केटमध्ये काही केमिकल लिप एक्सफोलियंट्स देखील मिळतात.
त्यामध्ये हलक्या प्रमाणात एक्सफोलिएटिंग ऍसिड्स वापरलेले असू शकतात, पण ते प्रत्येकासाठी आवश्यक नसतात. जर तुम्ही पहिल्यांदाच लिप एक्सफोलिएशन करत असाल तर जेंटल फिजिकल एक्सफोलिएशन आणि चांगलं मॉइश्चरायझिंग हेच पुरेसं असतं. आता मार्केटमधले लिप स्क्रब्स ते घ्यावेत का? जर तुम्ही नियमित लिप केअर करता आणि वापरायला सोयीस्कर प्रॉडक्ट हवा असेल तर चांगल्या ब्रँडचा जेंटल लिप स्क्रब घेऊ शकता. पण महाग स्क्रब म्हणजे चांगलाच असेल असं नाही. प्रोडक्ट निवडताना पॅकेजिंग पेक्षा इन्ग्रेडियंट्स वाचा. मोठे धारदार स्क्रब पार्टिकल्स, खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्स किंवा इरिटेशन देणारे इन्ग्रेडियंट्स असतील तर तो प्रोडक्ट टाळलेलाच बरा. म्हणूनच स्मार्ट शॉपिंग म्हणजे महाग प्रोडक्ट विकत घेणं नाही. महाग वस्तू नक्की खरेदी कराव्यात. मी महाग किंवा स्वस्त याच्या विरोधात अजिबात नाही, पण प्रोडक्ट किंवा वस्तू वर्थ असावी. क्वालिटी बेस्ट असेल तर महाग किंवा स्वस्त पाहत बसू नये. तर आपल्या गरजेनुसार योग्य प्रोडक्ट निवडणं. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग, लोक एक्सफोलिएशन करताना कोणत्या चुका करतात? तर पहिली चूक, रोज स्क्रब करणं. लिप एक्सफोलिएशन हा डेली रुटीनचा भाग नाही. दुसरी, जोरात घासणं. जास्त घासलं म्हणजे जास्त फायदा. हा ब्युटी मधला सर्वात धोकादायक गैरसमज आहे. तिसरी, स्क्रब करून काहीच न लावणं. एक्सफोलिएशन नंतर मॉइश्चरायझिंग केलं नाही तर ओठ पुन्हा कोरडे पडू शकतात. चौथी, लेमन वापरणं. लिंबामुळे ओठ गुलाबी होतात, पण याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. उलट लिंबाचा आम्लीय स्वभाव आधीच संवेदनशील असलेल्या ओठांना इरिटेट करू शकतो. आणि पाचवी, सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक DIY हॅक लगेच करून पाहणं. ब्युटीमध्ये व्हायरल ट्रेंड्स म्हणजे नेहमीच सेफ असतं असं अजिबात नाही. आणि आता काही मोठे गैरसमजही दूर करूया. रोज लिप एक्सफोलिएशन केलं तर ओठ जास्त सॉफ्ट राहतात. तर फॅक्ट असं आहे, रोज स्क्रबिंग केल्याने उलट ओठांचा स्किन बॅरियर खराब होऊ शकतो. नॅचरल आहे म्हणजे नेहमी सेफ आहे. तर लेमन असो किंवा मोठे शुगर क्रिस्टल्स चुकीच्या पद्धतीने वापरले तर ते ओठांना इरिटेट करू शकतात. लिप एक्सफोलिएशन केल्याने ओठ कायमचे गुलाबी होतात. तर लिप एक्सफोलिएशन अतिरिक्त डेड स्किन कमी करू शकतं, पण ओठांचा नैसर्गिक रंग, मूड, टोन, पोत बदलत नाही. आता पुढच्या भागात मी तुम्हाला अगदी सिंपल वीकली लिप केअर रुटीन सांगणार आहे, जी फॉलो करणं कोणत्याही महागड्या स्क्रबपेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि शेवटी अशा वॉर्निंग साइन्स पण सांगणार आहे, ज्या दिसल्या तर घरगुती उपायांवर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. आता प्रश्न आहे, हे सगळं लक्षात ठेवायचं कसं? मी हा विषय नेहमी एका छोट्याशा वाक्यात सांगते. लेस स्क्रबिंग मोर रिपेअर. म्हणजे ओठ जितके कमी घासाल आणि त्यांची जितकी जास्त काळजी घ्याल तितके ते निरोगी राहण्याची शक्यता जास्त. आता वचन दिल्याप्रमाणे ही आहे एक सिंपल वीकली लिप केअर रुटीन. रोज पुरेसं पाणी घ्या, हे वेगळं सांगायला नको. गरजेनुसार मॉइश्चरायझिंग लिप बाम वापरा. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडा जाड थर लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावा. बाहेर उन्हात जाणार असाल तर शक्य असेल तेव्हा SPF असलेला लिप बाम निवडा. आठवड्यातून फक्त एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा गरज वाटली तरच सौम्य लिप एक्सफोलिएशन करा. आणि शक्य असेल तर लिप एक्सफोलिएशन रात्री करा, कारण त्यानंतर लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावून ओठांना रात्रभर रिकवर होण्यासाठी वेळ मिळतो. आणि जर त्या आठवड्यात ओठ आधीच खूप कोरडे असतील, दुखत असतील किंवा त्यांना भेगा पडल्या असतील तर एक्सफोलिएशन करण्याऐवजी त्यांना हील होण्यासाठी वेळ द्या. कधी कधी काहीही न करणं हेच सर्वात चांगलं लिप केअर असतं. आता शेवटची एक महत्वाची गोष्ट, वॉर्निंग साइन्स. जर ओठांमधून वारंवार रक्त येत असेल, मोठ्या भेगा पडत असतील, सूज, फोड किंवा संसर्गासारखी लक्षणं दिसत असतील, तीव्र वेदना होत असतील किंवा अनेक आठवडे योग्य काळजी घेऊनही काहीच फरक पडत नसेल तर हा फक्त ड्राय लिप्सचा प्रश्न नसू शकतो. अशा वेळी घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेणं जास्त योग्य ठरेल. आणि आजचा व्हिडिओ पाहून मला आशा आहे
की आता तुम्ही लिप एक्सफोलिएशन फक्त ट्रेंड म्हणून नाही, तर योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य कारणासाठी कराल. कारण मी नेहमी सांगते, ब्युटी म्हणजे फक्त सुंदर दिसणं नसतं, तर आपल्या त्वचेच्या आणि शरीराच्या गरजा समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आजच्या व्हिडिओमधला कोणता मुद्दा तुमच्यासाठी सर्वात नवीन होता आणि तुम्ही लिप एक्सफोलिएशन किती वेळा करता? तुमचा अनुभव इतरांनाही नक्की उपयोगी पडेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच फॅशन, ब्युटी, मेकअप, हेअरस्टाईल, लाईफस्टाईल, स्किन केअर, वेलनेस, DIY, प्रॅक्टिकल ब्युटी टिप्स, सेल्फ केअर, वुमन वेलनेस, पर्सनल ग्रोथ आणि अशाच असंख्य वेगवेगळ्या विषयांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच Instagramवरही नक्की फॉलो करा, कारण तिथे मी अशाच उपयुक्त टिप्स, दैनंदिन अपडेट्स, फोटोज, छोट्या माहितीपूर्ण पोस्ट आणि व्हिडिओमध्ये न सांगितलेल्या काही खास गोष्टी नियमितपणे शेअर करत असते. तुमची साथ आणि प्रेम असंच कायम राहू द्या. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त अशा विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.